मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर चर्चेत केंद्रस्थानी आलाय पुतळ्यांचा शिल्पकार जयदीप आपटे। आपल्याला पुतळ्याचं काम कसं मिळालं, तो नेमका कुणाचा माणूस आहे, यावरून आरोप प्रत्यारोपांना होत आलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपटेचा संबंध संघाशी जोडलाय, तर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपटे राहुल गांधीचा माणूस असल्याचं म्हटलंय। दुसरीकडे आपटेला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी नितेश राणेंनी प्रयत्न केल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला, तर नितेश राणेंनीच आपटे विरोधात भूमिका घेतली। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून आपटे बेपत्ता आहे। हा मूर्तिकार आपटे जो आहे तो आरएसएसचा माणूस आहे। आरएसएसच्या माणसाला काम देण्याच्या मागचा उद्देश काय, त्याला मुख्य कारण नुसता आर्किटेक्टच नाही, तो मूर्तिकारच नाही, तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारही सुद्धा दोषी आहे। आम्ही डीजीला पत्र लिहिलेलं आहे की दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल करा, ही मागणी आम्ही केलेली आहे। मला तर कोणी सांगितलं की तो राहुल गांधींचा माणूस आहे, तपासावं लागेल, कारण काँग्रेसची माहिती दुसरी आहे आणि इकडे हा राहुल गांधींचा माणूस आहे अशी माहिती आहे। हा जयदीप आपटे सोबत नितेश राणे दिसत आहेत। नितेश राणेचा आणि जयदीप आपटेचा हा कुठला दोस्ताना घरात कुणी नसताना आहे ते सांगितलं गेलं पाहिजे। जिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वागत आहेत, तिथे जयदीप आपटेला बोलावलं जातं। हा काय संदर्भ आहे, ये रिश्ता क्या कहलाता है, याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं। आपटेला प्रत्येक शिवप्रेमी आपटणारच, त्याच्याशी कोण काय लेणं देणं नाही, कोणाशी काय आम्हाला काय पडलेलं नाही। जो शिवाजी महाराजांच्या बाबतीच्या शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केलं, मग तो कोणाचाही असेल, कोणाबरोबर त्याचा फोटो असेल, काय असेल, पोलिसांच्या संरक्षणाच्या बाहेर अगर तो चुकून आम्हाला हातात सापडला तर त्याला आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।